Good afternoon, sir. Okay. Shall we start now? Before going for the next point, what we have done in previous session that we have discussed, we have started the important point as per our matrix unit is concerned. That is the elementary transformations we have started. Okay. So in that part, elementary transformation part, we have we have started actually the row transformation. Okay, we have started row transformation. Yes, in the row transformation we have discussed how to use the row transformation, or which are the valid row transformations or which are not valid row transformations. That part we have discussed, and we have learned how to use the transformation, row transformation. Okay, in elementary transformation, basically two types: row transformation, column transformation. In that we have started row transformation, and we have discussed the valid row transformations and the transformations, row transformation which are not valid. In this way we have discussed the row transformation in previous session. Am I correct? Am I correct? Yes, sir. Yes, sir. Sir. हा. Yes, आपण sir. लास्ट सेशनला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मधला हा पहिला पॉईंट, दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन, एक असतो रो आणि दुसरा असतो तो कॉलम. ओके, रो आणि कॉलम अशा दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन असतात. त्यातलं आपण रो ट्रान्सफॉर्मेशन चालू केलं. काय डिस्कस केलं, व्हॅलिड आणि नॉट व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन्स. ओके, आपण काय डिस्कस केलं, व्हॅलिड आणि नॉट व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन्स. हा पार्ट आपण डिस्कस केला होता बघा, आठवते का बघा. ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण इथं बघितलं होतं व्हॅलिड मध्ये R1 इंटरचेंज R2. एकदा फक्त 1-2 मिनिटांमध्ये मी तो पार्ट फक्त रिवाइज करतो. ठीक आहे, व्हॅलिड रो ट्रान्सफॉर्मेशन काय काय सांगितलं होतं आपण, दॅट इज व्हॅलिड साठी. हा, व्हॅलिड मध्ये रोच इंटरचेंज, पहिला ट्रान्सफॉर्मेशन सांगितलं होतं R1 इंटरचेंज विथ R2. दिस इज माय फर्स्ट व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड, आपण काय करू शकतो, R1 रो ला कुठल्याही कॉन्स्टंट नंबरनी, नॉन झिरो कॉन्स्टंट नंबरनी मल्टिप्लाय करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो. ओके, मल्टिप्लाय करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो. तुम्ही के या नंबरनी त्याला मल्टिप्लाय करू शकता किंवा R1 आपण के पण कन्सिडर करू शकताय. कंडिशन इज दॅट के शुड नॉट बी इक्वल टू 0. येस. आणि तिसरी कंडिशन बघितली होती आपण, दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन R1 प्लस और मायनस कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय R2. ओके, दोन रो मधलं ट्रान्सफॉर्मेशन. हे झाले व्हॅलिड करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन कन्सिडर केले. आता बघूया द ट्रान्सफॉर्मेशन्स विच आर नॉट करेक्ट और इनव्हॅलिड वी कॅन से. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. फर्स्ट आहे, वी कॅनॉट ऍड और सबस्ट्रॅक्ट एनी कॉन्स्टंट नंबर इन अ मॅट्रिक्स. ओके, हे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन असणार नाही. R1 प्लस 4, R2 प्लस 3 असलं तुमचं ट्रान्सफॉर्मेशन असणार नाही. बरोबर आहे. दुसरं R1 प्लस येस, R1 प्लस C1. yes, we cannot add rows into column. The transformation should be like this: R1 And row with row, column with column. We cannot add a row into column and column into row. Okay, valid transformation row to row. Okay, इलेक्ट्रिसिटी काय म्हणतो आपण त्याला, फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रिसिटी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असतं ते. बरोबर आहे का, अपोजिट कडे जातं. पण इथं तसं होणार नाही. ते परत तुम्ही R1 आणि C1 दोघांची ऍडिशन करत बसाल, तसं व्हॅलिड असणार नाही. आणि तिसरा पॉईंट काय सांगितलं होता आपण, 0 मल्टिप्लाइड R1. R1 upon R2. R1 into constant, it is valid only is equal to 0. This is the wrong transformation. जर तुम्ही कोणत्याही 0 या नंबरनी त्या मॅट्रिक्सच्या कुठल्याही रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय करू शकत नाही. जस्ट विल डिस्कस नाउ रो. वी कॅनॉट मल्टिप्लाय अ 0 कॉन्स्टंट टू एनी रो. ओके, हे तुम्ही कधी पण ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे नाहीत.
सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन भरपूर वेगळे असू शकतात, पण इम्पॉर्टंट काय, आउटपुट महत्वाचं आहे. जे तुम्हाला आउटपुट मिळणार आहे ते सेम असणार आहे. जे आउटपुट मिळणार आहे ते सेम असेल, त्यात काही पण डाऊट असणार नाही. येतं लक्षात? सर्वांच्या लक्षात येत आहे? Yes, sir. ओके. Yes, sir. Yes, sir. एकाने एकाचा रिप्लाय आला की ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता पुढे जाऊया आपण. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊया आपण, बघूया आपण म्हणजे कसं करू शकतो आपण. लेट A is equal to some suppose a matrix 1 2 3. सिंपल घेऊया आपण 2 3 4 and 1 2 suppose 4. This is my matrix. Okay. आता बघा लक्षात आलं सर्वांच्या. I have written one matrix here. Anyone can reply what is the order of this matrix? 3 by 3. 3 by 3 by 3. 3. Just one 3 by one 3. reply is sufficient for me. So other student can wake up now. Those who are sitting silently idle, nothing response from them. For them, just I am asking the questions. So they will wake up and they can concentrate here. Okay. आता बघा, आता याच्यासाठी मला काय करायचंय, मी सिंपल फक्त एवढंच फॉलो करतो. मी सिंपल काय फॉलो करतो, कन्वर्ट दिस मॅट्रिक्स, किंवा याच्यासाठी मी क्वेश्चन घेतो. चला इथे क्वेश्चनच लिहूया आपण. असं काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे असणार नाही, आपण फक्त प्रॅक्टिस पर्पज करतोय. सर्वांच्या लक्षात येते ना, हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. वी आर जस्ट डुईंग अ प्रॅक्टिस ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके. कन्वर्ट द मॅट्रिक्स क्वेश्चन, convert the matrix into upper triangular matrix. Convert the matrix into, एक मिनट, convert the matrix into upper triangular matrix. Convert the matrix into upper triangular matrix. हाँ. आता what is meant by upper triangular matrix now? We have learned in maybe in Saturday's session maybe. What is upper triangular? Above diagonal elements are 0. Yes. Above diagonal elements are upper साठी. नाही चुकलं. Below diagonal. बिलो diagonal elements should be 0. Upper आहे ना, याच्या उलट घ्यायचं. Upper ला lower diagonal element should be 0. म्हणजे हे तुम्हाला सगळे एलिमेंट्स 0 करायचे. ओके. वी हॅव टू मेक दीज 3 एलिमेंट्स. खालचे सगळे एलिमेंट्स आपल्याला काय करायचे, 0. येते लक्षात? खालचे तिन्ही एलिमेंट्स आपल्याला किती करायचे, 0. ओके. आता हे 0 करायचे. नाही एक मिनिट, मला काय करायचं ते क्लिअर करतो आणि मग आपण चालू करूया. ओके. मग हे झाले, तिन्ही एलिमेंट्स आपल्याला 0 करायचे. त्यासाठी मला रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचंय. ओके. आता बघा माझ्या स्टेप्स, मी कलर चेंज करतो जेणेकरून परत लक्षात येईल. मला इथं हा एलिमेंट मला करायचा आहे 0. हे तिन्ही एलिमेंट कुठले, 2 1 आणि 2, हे 3 एलिमेंट मला 0 करायचे. फॉर दॅट माय ट्रान्सफॉर्मेशन्स. ओके. मी आता इथं चालू करतो त्याला. ठीक आहे. आता बघा, पहिला असेल बाय. मला पहिल्यांदा काय करायचंय, मला 1 चे एलिमेंट्स, हे मी काढून टाकतो. आता सर्वांच्या लक्षात आलं असेल, म्हणून ते क्लिअर करतो. हा. आता बघा इथं मला काय करायचंय, 2 हा एलिमेंट आणि हा एलिमेंट 0 करायचा आहे बाय युझिंग R1. R1 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट किती आहे तिथं, पहिला एलिमेंट जो यूज करून तुम्ही 0 करणार आहे. इथं हा पहिला एलिमेंट, हा एलिमेंट तुम्हाला यूज करून खालचे 2 एलिमेंट 0 करायचे आहेत. शक्यतो हा जर 1 असेल ना तर बरं पडतं बरं का. शक्यतो हे जर 1 असेल तर बरं पडत असतं. जो एलिमेंट आपण यूज करून 0 करणार आहे त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट शुड बी इक्वल टू 0. व्यवस्थित लक्ष देत नाही का बरं का, कारण हे महत्वाचं आहे रो ट्रान्सफॉर्मेशन.
ठीक आहे. हा इलेमेंट शक्यतो 1 असला तर चांगलं, नाहीतर मग ते कोणी विकासने सांगितलं होतं लास्ट टाइम बघा, ते क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्ही ते 0 करू शकताय, मग तसं करावं लागतं. जर 1 असेल तर आपलं सोपं जातं. ओके, 1 असेल तर सोपं जातं कॅल्क्युलेशन करायला. करता आलं तर ठीक आहे, नाहीतर मग आपलं ट्रान्सफॉर्मेशन त्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट करावं लागतं. आता बघा माझं ट्रान्सफॉर्मेशन बघा, हा नंबर 2 R2 चा इलेमेंट 0 करण्यासाठी, 2 0 करण्यासाठी मायनस काय असेल 2 टाइम्स 2R1 2R1. ओके, नेक्स्ट R3 साठी 1 R3 minus R2 R2 सॉरी R1 फिक्स आहे, हा फिक्स आहे तुमचा, ह्याला चेंज करायचं नाही, हा 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 फिक्स ठेवायचा. दिस इज फिक्स. ओके, मग माझे ट्रान्सफॉर्मेशन आले, हा 2 0 करण्यासाठी R2 मायनस 2 टाइम्स R1, मग इथं घेतला R3 मायनस R1, हा 1 इलेमेंट 0 करण्यासाठी. ओके, नाव डू द कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन मी कसं होतं सांगितलं होतं, जेव्हा मॅट्रिक्स खाली येतो, 1 मिनिट, जेव्हा मॅट्रिक्स खाली येतो तेव्हा तो कसा होतो, इट इज विथ वी हॅव टू राईट corresponding, or we can say equivalence sign. We have to do the calculations with the corresponding element plus our what we can say notation for the next step. We have to write it as equivalence of the matrix. Okay, we are not making any change in which row, आपण कुठल्या रो मध्ये change, फर्स्ट रो therefore what we have to do, we have to keep the row as it is, as we are not changing means we have to keep as it is. Okay, now second row ला आपलं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आहे R2 minus 2 times R1. क्लिअरली इथं आपलं ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे 0 साठी घेतलं होतं म्हणून इथं 0 आलं. आता पुढच्यासाठी इथं बघा, हा कसं येणार, हे 3 मायनस याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 2 नी, दॅट इज 3 मायनस 4, 3 मायनस 4. 4 का होणार, कारण ह्याला मायनस 2 ने आपण मल्टिप्लाय करतोय. 3 मायनस 4, 3 मायनस 4 -1 ओके, मी सावकाश घेतोय, व्यवस्थित घेतोय बघा, स्लोली. नेक्स्ट 4 मायनस 3 इंटू 2, दॅट इज मायनस 6. याला मायनस 2 ने मल्टिप्लाय करतोय, त्यामुळे 4 मायनस 6 इट इज मायनस -2 अंडरस्टूड. द फर्स्ट सेकंड रो ट्रान्सफॉर्मेशन सर्वांच्या लक्षात आलं? येस सर. आता सिमिलरली गो फॉर द थर्ड रो. थर्ड रोचं काय, सेम ट्रान्सफॉर्मेशन आपण कशासाठी केलंय, दोघांचं सबस्ट्रॅक्शन घेतोय आपण. 1 minus 1 0. ओके, नेक्स्ट 2 minus 2 0. ओके, आणि 4 minus 3 1 4 minus 3 1. ओके, आता बघा, जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल, by observation can we say that it is upper triangular now? Yes. Below of the diagonal elements all elements are 0. 3 होते, 3 0 झाले. Set. That means this is my upper triangular matrix. This is my answer. येते का सर्वांच्या लक्षात? येते सर्वांच्या? सर्वांना डाऊट असेल तर तुम्ही परत रिपीट करू शकता. ओके, क्लिअर आहे? मी बोर्ड क्लिअर करू? Yes sir. I will clear the मी काय करतो, फक्त इरेज करतो. ठीक आहे, दिस इज माय अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, आता बघा, हा झाला अप्पर ट्रायंग्युलर. मला सपोज करा हा इलेमेंट जर 1 करायचा असेल तर, सपोज मला हा इलेमेंट 1 करायचा आहे, -1 बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट विल बी माय ट्रान्सफॉर्मेशन? R2 plus R1. R2 plus R1. R2 प्लस R1. R1. पण इथं हा इलेमेंट चेंज करायचा नाही, हा मला चेंज नको इथे. R3 minus R2. हा कोण? R3 minus R2. R3 मायनस R2. नाही, R2 साठी करायचं ना आपल्याला. -R2.
सेट ना, सिंपल ऑपरेशन आहे फ्रेंड, सिंपल सांगतोय. बरोबर तिथं मायनस साईन घालवायचे. काय करायचंय, मायनस वन आहे, वन करायचंय. बरोबर आहे, इथं मायनस वन आहे, ह्याला वन करायचंय. काय वन तर दिसतंय मला, इथं मायनस ऍडिशनल आहे. आणि मायनस कसं कॅन्सल होतं, आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. Divided by minus one. ओके, डिवायडेड बाय मायनस वन और मल्टीप्लाइड बाय मायनस वन. ओके, -1. what will be transformation then? What will be transformation? R2 upon -1 R2 upon -1 or R2 into -1. R2 into -1. Okay. R2 upon -1 or R1 into -1. Both are correct. What happens by this transformation? We can make the second diagonal element as 1. We can convert the second diagonal element as 1. The easiest transformation that will not change the value of A21. हा 0 तो चेंज करत नाही, फक्त इथं साइन चेंज होते. ठीक आहे, मग काय बघा ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, आता इथं पुढे घेतो मी. याच्यामध्ये काय चेंज होईल, इक्विव्हॅलंट साइन सोबत. माझं हे बोर्ड व्यवस्थित दिसतंय ना, सर्वांना लिहितो ते 1 2 3 Yes, sir. Yes. 1. इथे किती येईल व्हॅल्यू, 2. it is 2. We are multiplying with the minus sign. 0 0 and here 1. 1. ओके, हे असं डायगोनल एलिमेंट्स 1 केले. हे आपल्याला या टाइपचे एक्झाम्पल परत घ्यायचे आहेत, म्हणून मी अगोदर सांगून दिलं इथेच की डायगोनल एलिमेंट्स 0 करायचं. ओके, आलं लक्षात सर्वांच्या आता हे व्यवस्थित. आता जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. आता मी एक्झाम्पल देतो, 1 बाय 1 बघूया आपण कसं सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, मी इरेज करते सगळं. क्वेश्चन आपला सेम असेल, कन्वर्ट द मॅट्रिक्स इनटू अपर ट्रायंग्युलर. इथलं फक्त हे चेंज करतो. ठीक आहे, नाव पण चेंज करूया, प्रत्येक वेळेस सेम नाव नको. ठीक आहे, सपोज मॅट्रिक्स हा तुमचा घेतला मी बी. बी इज इक्वल टू 1 -2 1 3 4 2 and suppose it is 2 -2 1. This is the matrix. Suppose A is equal to, again the order of the matrix is 3 by 3, and just we have to convert the matrix into upper triangular. Upper triangular means, what is the upper triangular? We have to make these below elements 3 2 and -2. -2. We have to make it 0. लक्षात ठेवायचं, 0. या पहिल्या डायगोनलच्या एलिमेंटचे खालचे एलिमेंट 0 करताना यूज R1. आता 4 चा खालचा एलिमेंट मला 0 करायचा, हा तर ह्या वेळेस काय करायचं, R2 यूज करायचा. येतं का लक्षात? 4 चा खालचा एलिमेंट, पहिल्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 करताना R1, दुसऱ्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 करताना R2. त्यावेळेस R2 यूज करायचं. मी मगाशी काय R2 यूज केलाच नाही. का नाही केला, कारण त्या ऑलरेडी पहिल्या स्टेपला 0 आलं होतं, म्हणून मी तिथे यूज केला नाही. ओके, आता हे बघा, 1-2 मिनिट थांबू, आपण सॉल्व्ह करताय का, मी करू परत, हे ट्राय करताय का? हो सर. बरं ठीक आहे, मी एक करू, हे मी एक करतो, एवढे मी करतो. हा, आता बघा ट्रान्सफॉर्मेशन बाय, टू मेक दिस 3 एलिमेंट 0, व्हॉट शुड बी द ट्रान्सफॉर्मेशन? R2 मायनस 3 टाइम्स R1. करेक्ट आहे? Yes, sir. हा, ठीक आहे. आता बघूया पुढं. 1 मिनिट, हे सारखं चुप 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 चुप. मग मी इकडे जातो. ओके, इथे बघा आलं हे ट्रान्सफॉर्मेशन. आता त्या एलिमेंट साठी झालं. आता खालती R3 साठी, R3 मायनस 2 टाइम्स R1, R3 मायनस 2 टाइम्स R1 with the equivalent sign. Calculations, first row 1 -2 1, हे 0. आता कितीने मल्टिप्लाय करायचं इथे, पहिल्यांदा -3 ने. दॅट इज 4 -2 into -3, it is
+6 4 + 6 येणार ते 10 आणि इथं 2 × -3 इट इज -1. नेक्स्ट हा परत 0 आला -2 + 4 it is 2 and 1 - 2 again it is -1. Okay. ओके समजतं का? बघा काय केलं मी कॅल्क्युलेशन केलं दोन्ही रो साठी. या दोघांचं पहिल्यांदा -3 ने मल्टिप्लाय करायचं होतं आणि नंतर कितीने मल्टिप्लाय करायचं होतं -2 ने. सेकंड ट्रान्सफॉर्मेशन -2 मल्टिप्लाय करून इथं लिहिले. जर कॅल्क्युलेशन कुठे चुकत असतील तर सांगा. आता पुढचं काय सांगितलं मी, हा एलिमेंट 0 करायचा आहे खालचा. सर्वांना आवाज येतो माझा व्यवस्थित? हॅलो Yes, sir. Yes, हा sir. हा समजलं ना? हे दोन्ही Yes, sir. कॅल्क्युलेशन माझे करेक्ट आहे? माझे हे दोन्ही कॅल्क्युलेशन बरोबर आहेत का? हा हा Yes, sir. हा आता मला हा 2 0 करायचा आहे. हा एलिमेंट मला 0 करण्यासाठी मी काय सांगितलं, युझिंग R2 वी हॅव टू मेक युझिंग R2. R2 याचा करस्पॉन्डिंग किती आहे 10 आहे. युझिंग 10 वी हॅव टू मेक दिस एलिमेंट टू 0. ओके हा एलिमेंट तुम्हाला 0 करायचा आहे. आता त्याच्यासाठी काय करायचं, ते हे 10 यूज करायचं आहे ना, याला तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून, याला 10 ने मल्टिप्लाय करून, याला 2 ने मल्टिप्लाय करून तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकताय. पण आपण कसं जाणार आहे, पहिला काय करायचं, या 10 ला 1 करायचं. या सेकंड डायगोनल एलिमेंट 1 वी हॅव टू मेक द सेकंड डायगोनल एलिमेंट 1. आता 10 ला 1 करण्यासाठी कुठलं ट्रान्सफॉर्मेशन यूज करावं लागेल? R2/10. R2/10. Just divide the same number to that row so that the row that element becomes 1. R2 divided by 10. आता बघा काय काय चेंजेस होतात. 1 इथे येईल -1 सॉरी -2 1 हे आलं 0 इथे आलं 1 आणि Sir. इथे हा येस एवढा अवघड करण्यापेक्षा 5R3 - R2 केलं तर होऊन जातंय ना. 5 R3 - R2 कॉमन फॅक्टर येतोय ना 5. कुठे हो? हा त्यातनं म्हणताय का? म्हणजे नाही, 2 ला आलं हा लक्षात, 5 आलं दुने लक्षात. 10. नाही माझं एम आहे इथं 1 करायचं, 10च्या ठिकाणी मला 1 करायचं. ओके. R3 हा. - 1/5 R2 पण म्हणजे करता येते ना. R3 - -1/5 R2. 1/5 R2 तसं पण करू शकता. मी म्हणलं की ट्रान्सफॉर्मेशन असतील. मी हा पॅटर्न का फॉलो करतोय, मला माझं सेकंड एम, पहिलं एम आहे ते पहिला लिडिंग एलिमेंट इथनं 1 झाला, मग त्याच्या खालचे 0 केले, मग इथं सेकंड इथं 1 केला, त्याच्या खालचे इथं 0 करायचंय मला. पण त्याच्या अगोदर मला हे 1 करायचंय का, तर हे तुम्हाला परत म्हणजे पुढे जे क्वेश्चन्स असणार आहेत एक्झामसाठी तिथे डायगोनल एलिमेंट 1 पाहिजे. त्याच्यामुळे हे मी तसं ट्रान्सफॉर्म करतोय. येते का लक्षात? अप्पर ट्रायंग्युलर साठी तुमचे ट्रान्सफॉर्मेशन एक्झॅक्ट आहेत आणि इझिली तुमचा आन्सर येतं. मग त्या अप्पर ट्रायंग्युलर सोबत मी काय करतोय, थोडंसं आपलं जे पुढे आपण युज करणार आहे पॅटर्न्स ते इथंच मी कन्सिडर करतोय. येते का लक्षात मला काय म्हणायचंय? क्वेश्चन इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, नो डाऊट. तुमचा आन्सर करेक्ट आहे, लगेच पण येतं, पण मला हे डायगोनल एलिमेंट 1 करत जायचंय पुढे. ओके मग जेणेकरून कॅल्क्युलेशन, कारण 4/4 5/5 चा मॅट्रिक्स पुढे येणार आहे, त्यावेळेस ते ट्रान्सफॉर्मेशन भरपूर वाढणार आहेत, मग ते जास्त कॉम्प्लिकेशन होत जातं. म्हणून शक्यतो हा डायगोनल एलिमेंट 1 करायचं, मग त्याचे खालचे 0. मग 1 करण्यासाठी मी काय केलं, 1 - 2 1 हा याला 10 ने डिवाइड केलं, 0 1 -1/10 आणि इथे काय येतं, हा ऍज इट इज 0 आणि इकडचा हा -1. ओके हा आला इथं ऍज इट इज. इथे इक्विव्हॅलंट साइन राहिली माझी, विच इज इक्विव्हॅलंट विथ. नाव ओके नाव इथं बघा असं येतं. आता बाय, आता काय झालं, तो सेकंड डायगोनल तरी 1 झाला इथं, ठीक आहे. सेकंड लिडिंग एलिमेंट 1 झाला. ओके आता काय करायचंय, तो युजिंग R2 मला हा R3 चा एलिमेंट 0 करायचा आहे. तर माझं काय ट्रान्सफॉर्मेशन असेल, R3 - 2R1. R3 - 2R1. ओके ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन इथं अप्लाय करताय, कुठे, या पहिल्या इथं, ह्यात काही चेंज होत नाही कारण दोन्ही एलिमेंट 0 आहेत माझे, बरोबर आहे का.
R3 पण 0 आहे आणि R2 पण 0 आहे. इथं R1 आलं, R2 R2. ओके, मग आता इथं ते 0 0 असल्यामुळे काही चेंज होणार नाही बघा. येतं का लक्षात? इथं R1 काय यूज करायचं नाही. R1 यूज केलं, दोघांचे ऍडिशन केलं तर ते 0 होतं तिथलं, इथली पोझिशन. पण याच्यामध्ये चेंज होतो खाली, तो 0 चेंज होतो. मला तो 0 0 न बदलता यूज करायचा आहे, म्हणून मी काय करतोय, पहिल्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स बाय युझिंग R1, दुसऱ्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट युझिंग दुसरा रो, तिसऱ्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स युझिंग तिसरा रो, चौथ्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स युझिंग चौथा रो. येते का? त्याच्या पुढचा म्हणजे 5वा रो, असं यूज करून ते सॉल्व्ह करायचं. चौथ्याच्या खालचं म्हणजे 5व्या रोचे 0 करताना चौथा डायगोनल यूज करायचा. येते लक्षात? त्याच्यामुळं मी ती प्रोसेस फॉलो करतो. एक पॅटर्न आपला व्हायला पाहिजे, जेणेकरून एक्झाम्पल सॉल्व्ह करताना परत परत चेंज करावं लागू नये. बा कॅल्क्युलेशन मी R3 साठी ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय, तर नो चेंज इन R1. ठीक आहे, 0 1 -1/10. आता इथं आलं 0, कारण हे 0 - 2 टाइम्स R2 0च येतं, ते 0 - 2 टाइम्स 0 0. ओके, नेक्स्ट हे आपण 0 करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन घेतलंय, आन्सर 0. द लास्ट कॅल्क्युलेशन किती आहे? -1 इथे आहे, -2 त्याचा करस्पॉन्डिंग R2 किती आहे? -1/10. बरोबर आहे का माझं? -1/10 -1 मायनस प्लस 2/10 -1 प्लस 2/10 मीन्स 1/5. 1/5. 2 कॉमन फॅक्टर. आणि फ्रॅक्शन नंबरचं ऍडिशन कसं येतं? 5 × -1 -5 प्लस 1. -4/5. हा, येस, 5 इट इज -4/5. -4/5. मग इथं तुमचा नंबर आला -4/5. 4/5. दिस इज आन्सर. मी काय सांगितलं, सगळ्याच्या सगळे डायगोनल एलिमेंट्स 1 करायचे. अजून माझा एक डायगोनल एलिमेंट 1 करायचा राहिलाय. कुठला राहिलाय? -4/5. हा, -4/5 1 कसा होणार? विचार करायसारखं वाटतंय गोष्ट. कुठला एलिमेंट 1 कधी होतो? 5/4 -5/4. काय? हा, -5/4. हा, ओके, -5/4. ओके, R3. तुम्ही खूप विचार केला मॅडम. सरळ सरळ उत्तर सांगा. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्याला पण लगेच समजेल असा आन्सर. मला सुद्धा विचार करायला लागलो, तुम्ही मायनस काय सांगितलं, 5/4. करेक्ट आन्सर आहे. सिंपल सांगू शकताय का? 1 एखादा एलिमेंट 5 1 कसा होतो? त्याच नंबर नाही 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 1/5. 1/5. 1 - 1 R1 - R3 1 - 4/5. त्या संख्येने भागायचं. ओके, तुम्ही सांगितलं ट्रान्सफॉर्मेशन. हा, आता करेक्ट आलं. हे आवाज कोणाच होता? R1 त्या संख्येने त्याच संख्येला भागलं की आन्सर 1 येतं. म्हणजे R3 डिवायडेड बाय -4/5. किंवा ते तुम्ही जे सांगितलं ते पण करेक्ट आहे, नो इश्यू. पण सिंपल लँग्वेज मध्ये त्या एलिमेंटनी त्याच रोला डिवाइड करा बाय काय असेल ट्रान्सफॉर्मेशन? R3 अपॉन काय, कशाने डिवाइड करायचं? -4/5. झालं. येते लक्षात का? म्हणजे तुम्ही सांगितलं चुकीचं म्हणत नाहीये, म्हणजे ते म्हणजे साधा मुलाला जरी विचार नाही करता आला, काय सांगितलंय 1 करण्यासाठी सिंपल म्हणायचं, त्या नंबरला त्या नंबरने डिवाइड केलं की आन्सर येतं. आणि इथं बघा 0 अपॉन -4/5 0 राहतं, 0 अपॉन 4/5 आन्सर 0 राहतं ऍज इट इज. आणि इकडचा हा 1 आला. मी लिडिंग एलिमेंट सगळे 1 केले, डायगोनल एलिमेंट, आणि त्याचे खालचे एलिमेंट 0. करेक्ट आहे का? मी असंच का करतो, प्रोसेस का फॉलो करायची की जेणेकरून काय म्हणतो आपण त्याला, एक पॅटर्न राहतो, जो तुम्हाला हा पॅटर्न कन्वर्ट करायचा परत नंतर. हा, तुम्हाला तो पॅटर्न कन्वर्ट करायचा. हा, विशाल मोरे काय बोलायचं आहे का तुम्हाला? हॅलो विशाल मोरे, यू वॉन्ट टू से समथिंग? विशाल मोरेंनी हात वरती केला होता, मला वाटलं काय बोलायचं आहे का त्यांना. ठीक आहे, हे समजलं का मी काय करतोय ते? सर्वांच्या लक्षात आलं? कसं करायचं? पहिला एलिमेंट 1 करायचा, नसला तर 1 करायचा, नसला तरी 1 करायचा. आता आपण शिकलोय कसं 1 करायचंय. आणि मग त्याच्या खालचे 0 बाय युझिंग R1. मग नेक्स्ट R2 ला जायचं, तो जर नॉन 0 असला तर त्याच्या खालचा 1 करायचा, त्याच्या खालचे 0 करायचं बाय युझिंग R2. या फॉर्म मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. ओके, सर्वांच्या लक्षात आलं असेल आता. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया, तुम्ही सॉल्व्ह करा हे.
घरी ट्राय करा आणि मला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. राईट ऑन वन एक्झाम्पल. 1 2 1 2 minus 3. Next. ठीक है. It is 4 1 2 and this is 1 1 1. Okay. Convert this matrix into upper triangular form. Convert the matrix into upper triangular form. म्हणजे कसं होणार, याच्या खालचे सगळे एलिमेंट्स 0 करायचे लागतील. याच्या खालचे एलिमेंट सगळे 0. बिलो ऑल एलिमेंट शुड बी 0. म्हणजे एवढे सगळे एलिमेंट्स तुम्हाला 0 करायचे. करू शकता सर्वजण? हॅलो. Yes, sir. Yes. हाँ, you can do it by. Yes, sir. I will wait for 2-3 minutes. If you are having any doubt, you can ask me. I will be present here for still more 3 minutes are there. Okay. One by one करायचं. Focus ठेवा leading element. The diagonal element should be 1, the first priority, and below the diagonal elements make them 0 by using the above row. Okay. या पहिल्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स 1 च्या खालचे 0 करायचं by using R1. या 1 च्या खालचे एलिमेंट 0 करायचं by using R2. आणि थर्ड डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट 0 करायचं बाय युजिंग थर्ड रो ओनली. आता इथे येणारच नाही ती केस, त्याच्यामुळे थर्ड डायगोनल 1 पर्यंत जायचा विचार करा. ठीक आहे. ह्याचं काय करायचं एक क्वेश्चन होता. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके. तुम्हाला दिसत असेल सर्वांना, तुम्ही ऑब्झर्व करू शकताय. मीटिंग आता डिस्कनेक्ट होईल, तुम्ही परत चेक करू शकता घरी जाऊन. R3 plus R2.